नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमी मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज लॉन्च करत आहोत की ज्या सिरीज मध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आता 31 मे ला होणार आहे त्या पूर्व परीक्षेसाठी जे इकॉनॉमिक्स या विषयावरती जे महत्वाचे कंटेंट आहे त्या महत्वाच्या कंटेंट वरचे PYQ प्लस संभाव्य प्रश्न अशी आपण एक सिरीज लॉन्च करत आहोत. सो सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायला विसरायचं नाही आहे. ओके, चला आजच्या आपल्या कंटेंट मध्ये आपण आजचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक घेऊन येणार आहोत. तो टॉपिक म्हणजे कोणता आहे? बजेट 2026-27. बघा मित्रांनो, दरवर्षी जो अर्थसंकल्प सादर केला जातो या अर्थसंकल्पावरती दरवर्षी एक्झामला काही ना काही प्रश्न येत असतो. ओके, आणि या प्रश्नाचा जर आपल्याला टॅकल करायचे असतील तर आपल्याला दरवर्षी होणारा बजेट काय करावं लागणार आहे, समजून घ्यावा लागणार आहे. त्यावर कसे प्रश्न आलेले आहेत, कसा प्रश्न येऊ शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके, जाऊया आजच्या पहिल्या क्लासकडे. आता बघा, या संपूर्ण एका लेक्चर मधून तुमचा संपूर्ण बजेटचा अभ्यास होणार आहे. सो तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीच करण्याची गरज असणार नाहीये. ओके, सो तुम्ही फक्त एवढे लेक्चर जरी करून गेलात तरी तुम्हाला अर्थसंकल्पावरती आलेला प्रश्न 100% टॅकल करता येणार आहे. ओके, सो लक्षपूर्वक लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. ओके, चला जाऊया. बघा, जसं तुम्हाला पहिले PYQ दाखवून देतो की हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे? 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे काय मित्रांनो? बघा, 2025 ची परीक्षा होती आणि 2025-26च्या बजेटवर त्याच्यावर काय प्रश्न विचारण्यात आलेला होता. याच्यामध्ये तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले, मग अर्थसंकल्पामधल्या ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. दुसरं बघा काय विचारलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ची 4 जून 2023 ला झालेली होती, बरोबर. आणि म्हणजेच याच्या अगोदर 1 फेब्रुवारी 2023 ला 22-23 चा जो काही बजेट सादर झालेला होता, बरोबर, 1 फेब्रुवारी 2022 ला, तर त्या बजेटमध्ये अमृत योजनेवर काय करण्यात आलेली होती? सर्वात मोठी 2,99,000 कोटी रुपये यांची तरतूद करण्यात आलेली होती. आणि म्हणूनच या योजनेवर बघा अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, म्हणजे काय की एखाद्या बजेटमध्ये जर एखाद्या योजनेविषयी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आलेली असेल तर त्या योजनेवर देखील MPSC आयोग काय विचारत असते? प्रश्न विचारत असते. ओके, पुढचा प्रश्न बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 जी 4 जून 2023 ला झालेली होती आणि या परीक्षेमध्ये देखील बघा 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली होती? म्हणजे जर काही विशेष गोष्टी मी तुम्हाला बोललो की जे केंद्राच्या किंवा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घडणार आहेत त्या 100% एक्झामला काय केल्या जात असतात? विचारल्या जात असतात. म्हणून केंद्रीय किंवा राज्य अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या महत्वाच्या उद्योगांची, संस्थांची किंवा योजनांची, प्रकल्पांची जेव्हा काय केली जात असते त्या प्रकल्पांसाठी मोठ्या मोठ्या तरतुदी केल्या जात असतात किंवा त्यांची स्थापना केली जात असते तेव्हा त्याच्यावर 100% काय केला जात असतो? प्रश्न विचारला जात असतो. ओके, पुढे जाऊया. बघा, आता सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये. काय म्हटलेलं आहे? 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लागू केलेला होता? याचा अर्थ काय की केंद्रीय अर्थसंकल्प किंवा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काय केलं जात असतं की दरवर्षी करांमध्ये थोडेफार काहीतरी चेंजेस केले जात असतात. म्हणजे एखाद्या कराचा दर वाढवला जातो, एखाद्याचा कराचा दर कमी केला जातो, बरोबर. तर एखादा कर काय केला जातो? रद्द केला जातो, एखादा कर नव्याने लागू केला जातो. तर या ज्या काही तरतुदी बजेटमध्ये घडून येत असतात तर त्या तरतुदींवर 100% प्रश्न एक्झामला विचारला गेलेला आहे आणि विचारला जाणार पण आहे. म्हणून आपल्याला त्या तरतुदी या अनुषंगानेच आपल्याला सर्व PYQ काय करायचे आहेत? समजून घ्यायचे आहेत. आणि या PYQ नुसार आपल्याला पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. या आधारावरच, या PYQच्या आधारावरच आपण संभाव्य प्रश्न तयार केलेले आहेत. म्हणून पहिले PYQ समजून घेऊ, मग संभाव्य प्रश्नांकडे आपण जाऊया. ओके, मग आता बघा पुढचा जो प्रश्न होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, बरोबर. आता ही राज्यसेवा 2021 ची जी परीक्षा आहे बघा, या परीक्षेमध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ऍक्च्युअल बघा या योजनेची जी घोषणा होती 1 फेब्रुवारी 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती. आणि तुम्हाला माहितीये की 2020 ला कोरोना आलेला होता आणि कोरोनामध्ये एक्झामच झालेल्या नव्हत्या. त्यामुळे काय झालं होतं की कोरोना कालखंडामध्ये काय करण्यात आलं होतं की जेव्हा 2021-22चा बजेट सादर करण्यात आलेला होता त्या 21-22च्या बजेटमध्ये 400 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसंदर्भात करण्यात आलेली होती. म्हणून काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला बोलतोय की
अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या जुन्या योजनांसंदर्भात जी जी काही महत्वाची आर्थिक तरतूद केली जाते त्या आर्थिक तरतुदीला धरून त्याच्यावर 100% प्रश्न येतो. बरोबर. म्हणून पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा आहे आणि या 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये उज्ज्वला योजना जी 2016 सुरू करण्यात आली होती तिच्यावर प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न मुद्दाम टाकलेला आहे का तर नाही मित्रांनो, समजून घ्या. हा सुद्धा बजेट संबंधित होता, कारण की 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्य तरतूद काय करण्यात आली होती, उज्ज्वला योजनेविषयी 9,690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. आणि जेव्हा कोरोना आलेला होता, कोरोना कालखंडामध्ये 3 सिलेंडर मोफत देण्याचं सरकारने काय केलेलं होतं, घोषित केलेलं होतं. मग या 2 महत्वाच्या तरतुदी बजेटमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या आणि या तरतुदींमुळेच उज्ज्वला योजना जी 2016ची होती तिच्यावर 2021च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचंय, बजेट अशा अँगलने अभ्यासायचं आहे की बजेट मधल्या आर्थिक तरतुदी महत्वाची गोष्ट, की दुसऱ्या महत्वाच्या ज्या ज्या काही योजना आहे त्या योजनांसंदर्भात झालेली तरतूद, बरोबर. आणि ज्या जुन्या योजना हायलाइट होता त्या जुन्या योजना देखील आपल्याला इथं करून जायच्या आहेत. ओके, मग चला आता या अनुषंगाने आपण 2026-27चा जो बजेट आहे तो शॉर्टकट मध्ये त्याच्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत अभ्यास करताना. सर्वात पहिला महत्वाचा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की बजेट 2026-27 जी काही आहे, बरोबर, तर या 26-27च्या बजेट हा जो आहे हा पहिल्यांदा कुठं तयार करण्यात आलेला आहे, कर्तव्य भवन. आता तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारने आता बऱ्याचशा मंत्रालयांची विभागांची काय करण्यात आलेली आहे, त्यांच्या स्थानांची नावं बदलण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार जे पूर्वीचं केंद्रीय सचिवालय होतं त्याचं नाव चेंज करून आता काय करण्यात आलेलं आहे, कर्तव्य भवन करण्यात आलेलं आहे. आता 2026-27चा हा जो अर्थसंकल्प आहे हा मग कर्तव्य भवनात तयार करण्यात आलेला होता. म्हणून 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 3 महत्वाची कर्तव्य आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहेत. ओके, या कर्तव्यांवर देखील आपल्याला एक्झामवर प्रश्न पाहायला मिळू शकतो. दुसरं महत्वाचं की या वेळचा जो निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला होता हा त्यांचा सलग 9वा अर्थसंकल्प होता. ओके, मग याच्या अगोदर सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम कोणाच्या नावाने होता तर तो आहे मोरारजी देसाईंच्या नावाने. कोणाच्या नावाने, मोरारजी देसाई यांच्या नावाने आहे. आणि मोरारजी देसाई यांच्या नावाने आतापर्यंत किती अर्थसंकल्प सादर करण्यात आलेले, मोरारजी देसाई यांनी टोटल 10 अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. ओके, यांच्या नावाने हा रेकॉर्ड सेट झालेला आहे. आता निर्मला सीतारामन हा रेकॉर्ड तोडण्याच्या एकदम जवळ आहेत. ओके, मग निर्मला सीतारामन यांनी सलग 9 अर्थसंकल्प सादर केलेले. मग याच्या बरोबरच निर्मला सीतारामन यांच्या बरोबरच आणखी 9 अर्थसंकल्प कोणी सादर केलेले तर 9 अर्थसंकल्प सादर केलेले आणखी पी चिदंबरम यांनी. कोणी सादर केलेले, पी चिदंबरम यांनी सुद्धा किती अर्थसंकल्प सादर केलेले, 9 अर्थसंकल्प सादर केलेले. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये 9 अर्थसंकल्प सादर करणारे 2 व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती आहेत. एक मोरारजी देसाई पण येणार आहे, पी चिदंबरम पण येणार आहे, निर्मला सीतारामन पण येणार आहे. पण सलग 9 अर्थसंकल्प सादर करणारे देशाच्या एकमेव अर्थमंत्री कोण आहेत, निर्मला सीतारामन आहेत. कारण की पी चिदंबरम आणि मोरारजी देसाई यांना 2 वेगवेगळ्या कालखंडांमध्ये अर्थमंत्री पदाचे धुरा भेटलेली होती. त्याच्यामुळे यांनी सलग हे अर्थसंकल्प मांडलेले नाहीयेत. परंतु निर्मला सीतारामन या 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पापासून कंटिन्युअस भारताच्या कोण आहेत, अर्थमंत्री आहेत. त्यामुळे तेव्हापासून त्यांचा हा सलग कितवा अर्थसंकल्प आहे, 9वा अर्थसंकल्प आहे. पुढचं की 1 फेब्रुवारी 2026ला हा जो अर्थसंकल्प सादर झालेला होता हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, कारण की या दिवशी होता बघा माघ पौर्णिमा होती, बरोबर. दुसरं महत्वाचं की याच दिवशी गुरु रविदास यांची 639वी जयंती होती, बरोबर. आणि पहिल्यांदा हा जो बजेट आहे हा रविवारी सादर करण्यात आलेला होता. आजपर्यंत कधीच रविवारी बजेट सादर करण्यात आलेला नव्हता, रविवारी हा बजेट सादर करण्यात आलेला होता. दुसरं महत्वाचं म्हणजे जे गुरु रविदास आहेत, बरोबर, यांचं एक वाक्य तुम्ही नेहमी ऐकलं असेल बघा, मन चंगा तो कट होती में गंगा. ओके, हे वाक्य तुम्ही ऐकलेलं असेल. म्हणजे जे गुरु रविदास आहे यांचं जे कार्य आहे तर ते कार्य कशाशी संबंधित आहे बघा, समता, प्रेम आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक त्यांना मानलं जातं. आणि यांचं जे कार्य आहे हे पंजाब, राजस्थान, हरियाणा
या राज्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे. ओके, मग यांची 639वी जयंती होती. त्या दिनानिमित्त आपण हा अर्थसंकल्प काय केला होता, सादर केलेला होता. त्यानंतर आत्ताचा जो 2026-27 जो अर्थसंकल्प आहे हा युवा शक्ती चालित काय आहे, अर्थसंकल्प आहे. काय आहे, युवा शक्ती चालित अर्थसंकल्प आहे. म्हणजे सर्वात जास्त भर युवांवर देण्यात आलेला आहे, तरुण पिढीवर देण्यात आलेला आहे. त्यानंतर या अर्थसंकल्पाचं सर्वात महत्वाचं जे टार्गेट आहे, म्हणजे सर्वात जास्त आर्थिक तरतुदी या गरिबांशी संबंधित केल्या जाणार आहे, दुर्बल घटकांशी संबंधित केल्या जाणार आहे आणि वंचित घटकांवर सर्वात जास्त लक्ष पुरवलं जाणार आहे. आणि लास्ट हा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प जवळजवळ बघा 53,47,315 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता. ओके, ही काही होती थोडक्यात जनरल माहिती होती. या माहितीच्या आधारावर आता आपल्याला पुढचे जे काही महत्वाचे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते संभाव्य प्रश्न आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न आहे जोड्या लावायला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा यामध्ये तुटीच्या संकल्पना आणि अर्थसंकल्पीय जो काही अंदाज आहे, बजेटरी इस्टिमेट जो काही आहे 2026-27 तो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, मग याच्यासाठी आपल्याला या संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही जी महसुली तूट असते, महसुली तूट म्हणजे काय असतं रे मित्रांनो, की महसुली जे उत्पन्न आहे, बघा बरं का, महसुली जे उत्पन्न आहे, बरोबर, या महसुली उत्पन्न आपलं कसं आहे, कमी आहे. कोणापेक्षा, महसुली खर्चापेक्षा. बरोबर, म्हणून जेव्हा आपण महसुली उत्पन्नापेक्षा आपला महसुलाचा खर्च कसा असतो, जास्त असतो, तेव्हा आपल्याला जी तूट पाहायला मिळत असते ती कोणती तूट असते, महसुली तूट असते. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रभावी महसुली तूट काय असते. मग तर लक्षात घ्या मित्रांनो, की सरकारचा जो महसुली खर्च असतो, या महसुली खर्चामध्ये सर्वात जास्त खर्च केंद्र सरकार काय करत असते, राज्य सरकारांना भांडवली अनुदान वाटत असते. म्हणजे राज्य सरकारांना भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जे काही भांडवली अनुदान वाटली जात असतात, बरोबर, मग हा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचा महसुली खर्च असतो. बरोबर, पण हा जो महसुली खर्च आहे, या महसुली खर्चामधून देशामध्ये नवनवीन भांडवली मालमत्ता निर्माण होत असतात. बरोबर, आणि जेवढ्या जास्तीत जास्त भांडवली मालमत्ता निर्माण होतील तेवढं देशाचं उत्पादन वाढेल आणि तेवढा देशाचा जीडीपी वाढेल, तेवढी देशाची आर्थिक वाढ होणार. म्हणून प्रभावी महसुली तूट किती आहे, प्रभावी महसुली तूट कशी काढली जाते, तर महसुली उत्पन्नामधून बघा, महसुली जे उत्पन्न आहे, महसुली जी काही तूट आहे, या महसुली तुटीमधून भांडवली अनुदाने काय केली जात असतात, वजा केली जात असतात. बरोबर, म्हणजेच महसुली तुटीमधून जेव्हा आपण भांडवली अनुदाने काय करून टाकू, वजा करून टाकू, तेव्हा आपल्याला कोणती तूट प्राप्त होत असते, प्रभावी महसुली तूट प्राप्त होत असते. पुढचं जी महत्वाची तूट आहे, सगळ्यात महत्वाची आणि मोस्ट इम्पॉर्टंट जी काही तूट आहे, तिला म्हटलं जातं राजकोषीय तूट म्हटली जाते. मग राजकोषीय तूट म्हणजे नेमकं काय असतं, की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सरकारचं जे काही एकूण उत्पन्न आहे, एकूण उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च कसा आहे, जास्त आहे. मग हा जास्तीचा खर्च करण्यासाठी सरकार एका आर्थिक वर्षामध्ये जे काही कर्ज घेणार आहे, त्या घेतलेल्या कर्जालाच काय म्हटलं जात असतं, राजकोषीय तूट म्हटलं जात असतं. म्हणजे ही तूट सरकारवर कर्ज निर्माण करत असते. बरोबर, म्हणून हिला सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा असं देखील म्हटलं जात असतं. ओके, मग लास्ट ही कोणती तूट आहे, प्राथमिक तूट आहे. मग प्राथमिक तूट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, राजकोषीय तूट काय करायची बघा, ही जी राजकोषीय तूट आहे, या राजकोषीय तुटीतून घेतलेल्या कर्जांवरील व्याज वजा करून टाका, घेतलेल्या कर्जांवरील व्याज काय करून टाकायचं, वजा करून टाकायचं. तेव्हा आपल्याला कोणती तूट प्राप्त होत असते, प्राथमिक तूट प्राप्त होत असते. ओके, मग आता लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला इथं त्यांचा 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये काय अंदाज मांडण्यात आलेला होता, हा आपल्याला एक्झामला विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथं तुम्हाला वर्ष कोणतं पण असू द्या, बरोबर, तरी सुद्धा तुम्हाला ही आकडेवारी माहिती नसली तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, राजकोषीय तूट म्हणजे आता म्हटलं आपण की एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च कसा असणं, जास्त असणं. मग मला सांगा मित्रांनो, जर जेवढा खर्च जास्त असेल, जेवढा सरकारचा खर्च जास्त असेल, तेवढी राजकोषीय तूट कशी असेल, सगळ्यात जास्त. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचे की सर्वात मोठी तूट कोणती असते.
ओके, तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सर्वात मोठी तूट कोणती आहे? राजकोषीय तूट आहे. कारण की ज्यामध्ये सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च कसा आहे? जास्त आहे. मग जेवढा खर्च जास्त तेवढं सरकारला कर्ज जास्त घ्यावं लागेल, आणि जेवढं कर्ज जास्त तेवढं राजकोषीय तुटीचं प्रमाण कसं असेल? जास्त असेल. ओके, ही पहिली झालं. त्यानंतर तुम्हाला माहितीये की केंद्र सरकारचं महसुली उत्पन्न कमी आहे, बरोबर, आणि महसुलावर होणारा खर्च कसा आहे? जास्त आहे. म्हणून 2 नंबरची जी सगळ्यात महत्वाची तूट असणार आहे, तर ती तूट कोणती असणार आहे? महसुली तूट असणार आहे. मग वर्ष कोणतं पण असू द्या, मग तुम्हाला 22-23 विचारू द्या, 21-22 विचारू द्या, 23-24 विचारू द्या, 24-25 विचारू द्या, किंवा 25-26 विचारू द्या, किंवा 26-27 विचारू द्या, वर्ष कोणतंही विचारलं तर एवढं लक्षात ठेवायचं की दिलेल्या संख्येमधली सर्वात मोठी जो काही आकडा दिसेल तो कोणाचा असेल? राजकोषीय तुटीचा असेल. त्यापेक्षा जो कमीचा आकडा दिसेल तो कोणाचा असेल? महसुली तुटीचा असेल. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता मला एक सांगा मित्रांनो, की राजकोषीय तूट जर सगळ्यात मोठी तूट असेल तर मला सांगा मित्रांनो, प्राथमिक तूट कशी असेल? तर लक्षात ठेवा की जर राजकोषीय तूट जेवढी जास्त, म्हणजे सरकारने घेतलेलं कर्ज जेवढं जास्त असेल तेवढं त्या कर्जांच्या व्याजावर होणारा खर्च कसा असेल? जास्त असेल. म्हणून सिंपल आहे, महसुली तुटीपेक्षा कमी कोणती तूट असणार आहे? प्राथमिक तूट असणार आहे. आणि सर्वात छोटी तूट, सर्वात कमी तूट कोणती असते? प्रभावी महसुली तूट असते. म्हणजे तुम्हाला हा क्रम लक्षात ठेवावा लागणार आहे. सर्वात मोठी तूट कोणती असणार आहे? राजकोषीय तूट. म्हणजे कोण असणार आहे? फिस्कल डेफिसिट सगळ्यात मोठी असते. त्यापेक्षा कमी कोण असते? रेव्हेन्यू डेफिसिट असते. त्यापेक्षा कमी कोण असतं? तर तुमचं प्राथमिक तूट असते, ज्याला प्रायमरी डेफिसिट म्हणतात. आणि त्यापेक्षा कमी कोण असतं? तुमची इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट असते. हा क्रम जर तुम्हाला लक्षात राहिला मित्रांनो, तो वर्ष कोणतं पण विचारू द्या, तुम्हाला याच क्रमाने उत्तर द्यायचंय. मग याच्यानुसार आपण बघा मित्रांनो, सर्वात मोठी तूट कोणती आहे? राजकोषीय. मग राजकोषीय तुटीचं किती येणार आहे? 4.3 येणार आहे. त्यानंतर कोण आहे? महसुली तूट, त्याची किती येणार आहे? 1.5 येणार आहे. त्यानंतर कोण आहे? प्राथमिक तुटी. मग प्राथमिक तुटीचा अंदाज किती येणार आहे? 0.7. कारण की 0.3 आणि 0.7 मध्ये मोठं कोण आहे? 0.7 आहे. आणि प्रभावी महसुली तूट मध्ये किती येणार आहे? सगळ्यात लहान आहे म्हणून 0.3 तो येणार आहे. म्हणजे ऑप्शन सरळ सरळ येणार आहे 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 वाला ऑप्शन कोणता आहे? 1, 2, 3, 4. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 येणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न काय करायचा आहे? टॅकल करायचा. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट पण माहिती पाहिजे, बघा बरं का. इकॉनॉमिक्स वर नेहमीच प्रश्न कन्सेप्ट, फॅक्ट आणि त्या कन्सेप्ट रिलेटेड ऍप्लिकेशन यावरच प्रश्न विचारले जात असतात. मग इथं मी तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर केला. ओके, हा फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. हा जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असला की कोणती तूट सर्वात जास्त असते, त्यानुसार तुम्ही कोणत्याही वर्षाचा फॅक्ट तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकतात. ओके, मग तुम्हाला हा प्रश्न क्लिअर झालेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जसं इथं तुम्हाला मागचं दिलेलंच आहे. ओके, एवढ्याची काही महत्वाची गरज नाहीये. पुढे बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे की प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी योग्य विधान कोणती? आता आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे. ओके, मग जे प्रश्न आपल्याला शोधायला लावलेले आहेत त्याला नेहमी काय करून ठेवायचं? तर बोल करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, काहीतरी करून ठेवा, जेणेकरून आपल्याला कळत राहतं की आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे. ओके, पुढे बघा. मग पहिला जो महत्वाचा आहे की पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की कर जीडीपी प्रमाण, म्हणजेच काय आहे की तुमच्या देशामध्ये केंद्र सरकारला जे काही महसुली उत्पन्न प्राप्त होत आहे, कर उत्पन्न प्राप्त होत आहे, बरोबर, ते कर उत्पन्न जीडीपीच्या किती टक्के आहे? ओके, हे प्रमाण म्हणजेच कर जीडीपी प्रमाण असतं. मग मला सांगा मित्रांनो की सरकारला मिळणारं कर उत्पन्न जे काही आहे ते जीडीपीच्या जास्तीत जास्त प्रमाणात असलं पाहिजे की कमीत कमी प्रमाणात असलं पाहिजे? तर सिंपल आहे की सरकारला जेवढं कर उत्पन्न जास्त मिळणार आहे, बघा बरं का, जीडीपीच्या जेवढं जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये सरकारला कर उत्पन्न मिळेल तेवढं सरकारची आर्थिक स्थिती कशी असते? मजबूत असते. म्हणजे तेवढं सरकारला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी कर्ज कसं घ्यावं लागतं? कमीत कमी घ्यावं लागतं. म्हणजेच कर ते जीडीपी जे प्रमाण आहे ते जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. आणि कर आणि जीडीपी प्रमाण जेवढं जास्तीत जास्त असेल, बरोबर, तेवढं सरकार कसं असणार आहे? सरकारची आर्थिक स्थिती कशी असणार आहे? मजबूत असणार आहे. ओके, मग बघा इथं काय दिलेलं आहे? कर जीडीपी प्रमाण जेवढे जास्त तेवढी सरकारची आर्थिक स्थिती काय मानली जाते? कमकुवत. मी आताच तुम्हाला सांगितलं की जेवढं सरकारचं कर उत्पन्न जास्त असेल तेवढं सरकारला कर्ज कमी घ्यावं लागेल इतर विकास कामांवर खर्च करण्यासाठी. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे? चुकीचं देण्यात आलेलं आहे. कारण की इथं कमकुवत नाही पाहिजे, तर इथं कसं पाहिजे? मजबूत शब्द पाहिजे होता. ओके,
कारण की सरकारला कर्ज कमी घ्यावं लागेल, कारण की सरकारचा बराचसा पैसा शिल्लक राहणार आहे विकास कामांसाठी. ओके, पुढे बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार कर ते जीडीपी प्रमाण आहे ते किती आहे? 11.2% आहे. तर हे अगदी करेक्ट आहे. आणि 2025-26च्या बघा 2025-26च्या जो रिवाइज इस्टिमेट होता, तर या रिवाइज इस्टिमेट नुसार हे प्रमाण 11.4% होतं. किती होतं? हे प्रमाण 11.4% होतं. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, राहण्याचा अंदाज आहे म्हणून हे पहिलं बी स्टेटमेंट काय आहे? करेक्ट देण्यात आलेलं आहे. पुढचं स्टेटमेंट बघा, देशात प्रत्यक्ष करांचा वाटा घटत गेला पाहिजे. काय म्हटलेलं आहे? कोणता कर? प्रत्यक्ष कर. आणि याचा वाटा काय झाला पाहिजे? घटत गेला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि जो अप्रत्यक्ष कर आहे त्याचा वाटा काय झाला पाहिजे म्हणे? वाढत गेला पाहिजे. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे अप्रत्यक्ष कर आहे याचा जो भार आहे बघा बरं का, अप्रत्यक्ष करांचा भार हा अंतिम जनतेवर पडत असतो. बरोबर, याचा जो भार आहे, अंतिम भार जो आहे तो ग्राहकावर पडत असतो. बरोबर, मग तेवढा जास्त ग्राहक काय केला जातो? भरडला जातो. मग एक सिंपल आहे मित्रांनो, की देशामध्ये काय झालं पाहिजे? देशामध्ये काय झालं पाहिजे की जो श्रीमंत आहे त्याच्यावर जास्तीत जास्त कर लागला पाहिजे, आणि जो गरीब आहे, ज्याचं उत्पन्न कमी आहे, त्याच्यावर कमीत कमी कर लागला पाहिजे. ज्याची कर भरण्याची क्षमता नाही त्याच्याकडून कर आकारला गेला नाही पाहिजे. ओके, मग एक सिंपल आहे मित्रांनो, की देशामध्ये जे प्रत्यक्ष कर असतात यांचा वाटा वाढत गेला पाहिजे. प्रत्यक्ष करांचा वाटा काय झाला पाहिजे? वाढत गेला पाहिजे. का? कारण की प्रत्यक्ष कर हे उत्पन्नावर लागू केले जात असतात. बरोबर, आणि उत्पन्नानुसार लागू केले जातात. म्हणजे ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यावर जास्त कर, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याच्यावर कमी कर, ज्याचं उत्पन्न तेवढं नाहीये, बरोबर, की जो कर भरू शकेल, म्हणजे त्याची कर भरण्याची क्षमता नसेल, तर त्याला करामधून काय दिली जाते? सवलत दिली जाते, सूट दिली जाते, त्याला कर भरावा लागत नाही. बरोबर, म्हणून जे प्रत्यक्ष कर आहे त्या प्रत्यक्ष करांचा वाटा देशामध्ये नेहमीच काय झाला पाहिजे? वाढत गेला पाहिजे. ओके, आणि हे जे अप्रत्यक्ष कर आहे की ज्या करांचा अंतिम भार ग्राहकावर पडत असतो, उलट अशा करांचा जो दर आहे किंवा अशा करांचा जो वाटा आहे हा एकूण कर उत्पन्नामधला वाटा काय झाला पाहिजे? घटत गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? घटत गेला पाहिजे. बरोबर, म्हणून सी स्टेटमेंट देखील काय देण्यात आलेलं आहे? चुकीचं देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की प्रत्यक्ष करांचा वाटा काय झाला पाहिजे? वाढत गेला पाहिजे. कारण की प्रत्यक्ष कर ही प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम आहे. जसं लोकांचं उत्पन्न वाढत जाणार तसं लोकांच्या उत्पन्नावरचा कराचा जो दर आहे तो सुद्धा काय होत जातो? वाढत जातो. म्हणून सरकारला प्रत्यक्ष करापासून मिळणारा जो कराचा कर महसूल आहे हा नेहमीच काय राहायला पाहिजे? वाढत गेला पाहिजे. आणि अप्रत्यक्ष जो कर आहे तो कर काय झाला पाहिजे? त्या कराचा दर काय राहायला पाहिजे? काय झाला पाहिजे? घटत गेला पाहिजे. म्हणजे अप्रत्यक्ष करांचा वाटा काय झाला पाहिजे? घटत गेला पाहिजे. ओके, म्हणून आपल्याला विचारलेलं योग्य विधान फक्त ब आहे. म्हणजे स्टेटमेंट किती येणार आहे? फक्त ब. ओके, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ओके, पुढे जाऊया. मग इथं बघा दिलेलं आहे, इथं काय म्हटलेलं आहे? कर जीडीपी प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढी सरकारची आर्थिक स्थिती काय मानली जाते? भक्कम मानली जाते. म्हणजेच काय? सरकारला विकास कामासाठी भरपूर पुरेसा पैसा उपलब्ध आहे. बरोबर, आणि सरकारला विकास कामांसाठी कमीत कमी कर्ज घ्यावं लागेल, ही गोष्ट याद्वारे अधोरेखित केली जाते. आणि बघा मी तुम्हाला बोललो होतो 25-26च्या रिवाइज इस्टिमेट नुसार हे प्रमाण कर जीडीपी 11.4% होतं. ते 2026-27ला किती सांगण्यात आलेलं आहे? 11.2%. ओके, म्हणजे ते 11.2चं स्टेटमेंट करेक्ट होतं. पुढे आपण म्हणतोय ना प्रत्यक्ष करांचा वाटा वाढत गेला पाहिजे, तर मी काही वर्षांचा डेटा घेतलाय. बघा 2017-18 मध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा होता 5.9. बरोबर, नंतर 2025-26 मध्ये तो 6.8 झाला आणि 26-27 मध्ये तो 6.9 झाला. म्हणजे काय झालं? 5.9 पासून 6.9 पर्यंत हा काय होत गेला? वाढत गेला. ओके, म्हणजे प्रत्यक्ष करांचा वाटा वाढत गेला पाहिजे. दुसरं अप्रत्यक्ष करांचा वाटा बघा जीडीपी नुसार. बघा हा किती होता? 2017-18ला 5.4 होता. त्याच्यानंतर 25-26ला किती झाला? 4.6 झाला. आणि आता 26-27ला किती झाला? 4.3 झाला. याचा अर्थ काय? अप्रत्यक्ष करांचा वाटा घटत जात आहे. बरोबर, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि प्रत्यक्ष करांचा वाटा काय झाला पाहिजे? वाढत गेला पाहिजे. म्हणून सी स्टेटमेंट काय होतं? चुकीचं होतं. ए स्टेटमेंट पण चुकीचं होतं. फक्त बी स्टेटमेंट काय होतं? करेक्ट होतं. पुढचा प्रश्न बघा, कर्तव्य भवनात तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची 2026-27ची खालीलपैकी कोणती कर्तव्य आहेत?
ओके, मग मी तुम्हाला बोललो होतो की हा पहिल्यांदा कर्तव्य भवनामध्ये तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे त्यामुळे काय करण्यात आलेलं आहे की हे कोणत्या कर्तव्याने प्रेरित आहे हे आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. आपल्याला माहिती पाहिजे ते कोणती कोणती कर्तव्य आहेत. तर सर्वात पहिलं जे महत्वाचं कर्तव्य देण्यात आलेलं आहे ते कोणतं देण्यात आलेलं आहे की देशाची आर्थिक वाढ झाली पाहिजे आणि ती काय राहिला पाहिजे, टिकून ठेवली पाहिजे. म्हणजे देशाची आर्थिक वाढ तर आपल्याला घडवून आणायची आहे, पण ही आर्थिक वाढ टिकून राहायला पाहिजे. ओके, पुढे बघा, लोकांच्या क्षमता वाढवून त्यांच्या आकांक्षा काय झाल्या पाहिजे, पूर्ण झाल्या पाहिजे. बरोबर, हे दुसरं महत्वाचं कर्तव्य होतं की म्हणजेच लोकांची खरेदी करण्याची क्षमता काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. बरोबर, आणि त्यामुळे जर त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढली तर त्यांच्या आकांक्षा काय होऊ शकतात, पूर्ण होऊ शकतात. बरोबर, म्हणून तर बघा ना तुम्ही, आता बऱ्याचशा सरकारांनी काय केलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाटण्याचं काम सुरू केलेलं आहे. जसं लाडकी बहीण योजना, काय केलं जातोय, सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचं काय केलं जातंय, जनतेला हस्तांतरण केलं जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 6,000 रुपये केंद्र सरकारकडून मिळते. नंतर आपली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी होती महाराष्ट्र राज्य सरकारची, त्याद्वारे 6,000, म्हणजे शेतकऱ्याला एका वर्षाला 12,000 मिळत आहेत, महिलांना एका महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. बरोबर, म्हणजे याच्यामुळे काय होतं की केंद्र सरकारकडून बराचसा जो काही महसूल आहे, पैसा आहे, तो कुणाकडे केला जातोय, जनतेकडे वर्ग केला जातोय, जेणेकरून लोकांच्या खिशात पैसा पडेल, लोक तो खर्च करतील, उत्पादन वाढेल. उत्पादन वाढल्यामुळे, उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे काय करावं लागेल, उद्योजकांना जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं लागेल. जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांना कामावर ठेवावं लागणार आहे. म्हणजेच देशातली बेरोजगारी कमी होणार, रोजगार निर्मितीमध्ये काय होणार, वाढ होणार. म्हणून सिंपल आहे की लोकांच्या क्षमता वाढवून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे हे सरकारचं दुसरं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जे कर्तव्य देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सबका साथ असणार आहे आणि सबका विकास असणार आहे. म्हणजेच सर्वांनाच, म्हणजे देशामधले सर्वच जे काही व्यक्ती आहेत, संस्था आहेत, बरोबर, यांना सोबत घेऊन देशाच्या विकासामध्ये जे माग राहिलेले घटक आहेत यांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करणं हे या कर्तव्य भवनात तयार झालेल्या अर्थसंकल्पाचं तिसरं महत्वाचं कर्तव्य होतं. ओके, मग तुम्हाला बोललो होतो मी, या अर्थसंकल्पामध्ये 3 कर्तव्य होते. किती कर्तव्य होते, 3 कर्तव्य होते. आणि ते 3 कर्तव्य कोणकोणते, आर्थिक वाढीचा दर टिकून वाढला पाहिजे आणि तो टिकून राहिला पाहिजे. दुसरं, लोकांच्या क्षमता वाढून त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. तिसरं, सबका साथ आणि सबका विकास झाला पाहिजे. म्हणजे अ, ब आणि क असा पर्याय किती, पर्याय क्रमांक 1. ओके, पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी खालील विधाने अभ्यासा. ओके, मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एकूण भांडवली खर्चामध्ये, म्हणजे केंद्र सरकारचा जो काही एकूण भांडवली खर्च आहे, ओके, या खर्चामध्ये राज्यांना दिलेली भांडवली अनुदाने जर आपण मिळवले, बरोबर, म्हणजे मी तुम्हाला बोललो ना की केंद्र सरकार दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यांना स्वतःच्या राज्यांमध्ये भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी काय करत असतो, अनुदान वाटत असतो. बरोबर, मग त्याने असं म्हटलेलं आहे की स्टेटमेंटमध्ये की एकूण जो सरकारचा भांडवली खर्च आहे, या भांडवली खर्चामध्ये जर आपण राज्यांना दिलेली भांडवली अनुदानं मिळवली तर आपल्याला प्रभावी भांडवली खर्च प्राप्त होत असतो. अगदी करेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे मित्रांनो. इफेक्टिव्ह कॅपेक्स म्हणतात ज्याला, काय म्हटलं जातं याला शॉर्टकट मध्ये, इफेक्टिव्ह कॅपेक्स. कॅपेक्स म्हणजे काय, इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. बरोबर, मग सिंपल आहे की सरकारचा जो एकूण भांडवली खर्च आहे की ज्याचा म्हणजे असा खर्च आहे की ज्याद्वारे देशामध्ये भांडवली मालमत्ता निर्माण होतात, म्हणजे देशामध्ये नवीन उद्योग प्रकल्प, बरोबर, काय होत असतात, स्थापन होत असतात. बरोबर, अशा गोष्टींसाठी केलेला खर्च, बरोबर, त्या खर्चाला आपण भांडवली खर्च म्हणतो. बरोबर, मग सिंपल आहे, हा तर खर्च आहेच, परंतु केंद्र सरकार जे अनुदान वाटून राज्यांमध्ये देखील ज्या मालमत्ता निर्माण होतात तो देखील काय आहे, सरकारचा भांडवली खर्चच आहे. त्यामुळे जर आपण सरकारच्या एकूण भांडवली खर्चामध्ये राज्यांना वाटलेली भांडवली अनुदानं जर मिळवली तर आपल्याला कोणता कन्सेप्ट प्राप्त होत असतो, प्रभावी भांडवली खर्च मिळत असतो. ओके, हा एक कन्सेप्ट आहे, क्लिअर करा, ज्याला इफेक्टिव्ह कॅपेक्स म्हणतात. आणि यावेळी हा इफेक्टिव्ह कॅपेक्स खूप मोठ्या प्रमाणावर काय करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे.
त्यामध्ये बघा दुसरं महत्वाचं की केंद्राचा जो भांडवली खर्च आहे 2014-15च्या 2.6 लाख कोटी रुपयांवरून वाढून हा किती झालेला आहे 2026-27 मध्ये 12.2 लाख कोटी रुपये झालेला आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेट 6 पटीने सरकारने स्वतःचा भांडवली खर्चात काय केलेली आहे, वाढ केलेली आहे. ओके, म्हणजे 2014-15च्या तुलनेमध्ये जवळजवळ 6 पटीने जास्त खर्च, भांडवली खर्च 2026-27 मध्ये करण्यात आलेला आहे. तर हे दोघंच्या दोघं अगदी करेक्ट स्टेटमेंट देण्यात आलेली आहेत. मग आता आपल्याला विचारलेलं आहे फक्त अयोग्य तर नाही येणार, फक्त ब योग्य पण नाही येणार, वरील दोन्हीही योग्य हाच एक पर्याय करेक्ट आहे. बरोबर, खालचा पर्याय वरील दोन्ही अयोग्य हा पर्याय येणार नाही. दोघंच्या दोघं स्टेटमेंट काय देण्यात आलेली, अगदी करेक्ट देण्यात आलेली आहे. ओके, जसं बघा मी तुम्हाला बोललो ना, जो 2014-15 सरकारचा जो भांडवली खर्च होता तो 2.6 लाख कोटी रुपये होता. ओके, त्यावरनं वाढवून तो किती करण्यात आलेला आहे, 12.2 लाख कोटी रुपये करण्यात आलेला आहे. ओके, आणि मी तुम्हाला बोललो होतो की भांडवली खर्चामध्ये जेव्हा राज्यांना वाटलेली अनुदान आपण मिळवणार म्हणजे 2.6 अधिक 1.9 केलं तर जे उत्तर येणारे 4.5 लाख कोटी रुपये त्यालाच म्हटलं जातं प्रभावी भांडवली खर्च म्हटला जातो. ओके, मग सिंपल आहे, आपल्याला माहिती पाहिजे की भांडवली खर्चामध्ये राज्यांना दिलेली जी भांडवली अनुदान आहेत त्यांना जर आपण मिळवलं तर आपल्याला प्रभावी भांडवली खर्च मिळत असतो. आणि यावेळी पहिल्यांदा वाक्य लक्षात ठेवा की सरकारने भांडवली खर्च 2014-15च्या जवळजवळ 6 पटीने अधिक स्वतःचं भांडवली खर्च काय केलेला आहे, वाढविलेला आहे. ओके, पुढे बघा 5वा प्रश्न, देशाचे खालील विधाने अभ्यासा. ओके, मग त्याच्यात 2 स्टेटमेंट दिलेली आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, देशाचे कर्ज ते जीडीपी जे प्रमाण आहे ते कमी असणे आवश्यक आहे. कर्ज ते जीडीपी प्रमाण कसं असणं आवश्यक आहे, कमी असणं आवश्यक आहे. तर साधी गोष्ट आहे मित्रांनो, कारण की देशाचं कर्जाचं जीडीपी सोबत जर आपण प्रमाण काढलं आणि ते प्रमाण जर जास्तीत जास्त आलं तर याचा अर्थ काय आहे मित्रांनो, की सरकारचं जे बरचसं उत्पन्न आहे ते कर्जांच्या देयतांवरच काय होणार आहे, खर्च होणार आहे. आणि देशाच्या विकास कामांसाठी पैसा कसा ठरणार आहे, अपूर्ण ठरणार आहे. बरोबर, पूर्ण होऊ शकत नाही त्यामधून. म्हणून सरकारचं कर्जाचं प्रमाण का होत जाणार, वाढतच जाणार. मग असं झालं पाहिजे का, तर नाही. उलट सरकारच्या कर्ज ते जीडीपी जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने काय झालं पाहिजे, कमी 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 होत गेलं पाहिजे. ओके, मग पुढे बघा, कर्ज, देशाचं कर्ज ते जीडीपी जे प्रमाण आहे ते कमी असणे आवश्यक आहे. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. बरोबर, एकच मिनिट बघा, कर्ज ते जीडीपी जे प्रमाण आहे ते कसं असलं पाहिजे, कमीत कमी असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर 2030-31 पर्यंत भारताचं जे कर्ज ते जीडीपी जे प्रमाण आहे हे प्रमाण 50 ± 1% कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. तर हे स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट देण्यात आलेलं आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण विचार केला तर बघा इथे दिलेलंच आहे. बरोबर, हे दोघंच्या दोघं स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक किती येणार आहे, ए व बी दोन्ही योग्य येणार आहे. ओके, मग याचं बघा पर्सेंटेज बघा, 2017-18 मध्ये कर्ज ते जे जीडीपी प्रमाण होतं ते किती होतं, 48.9% होतं. म्हणजेच भारताच्या जीडीपीच्या 48.9% भारत सरकारने 2017-18 पर्यंतचं भारत सरकारचं काय होतं, एकूण कर्ज होतं. त्यानंतर 2020-21 ला हे कर्ज वाढून डायरेक्ट किती झालं, 61.4% झालं. ऍक्च्युअल जर आपण विचार केला मित्रांनो, बरोबर, तर हे जे प्रमाण आहे हे प्रमाण केंद्र, बघा बरं का, केंद्र प्लस राज्य म्हणजे केंद्राने घेतलेलं कर्ज आणि प्लस राज्यांनी घेतलेलं कर्ज यांचं एकत्रित प्रमाण जीडीपीच्या 60% जास्त जायला नको असं म्हटलं जातं. किती म्हटलं जातं, केंद्र प्लस राज्य दोघांचं कर्ज मिळून 60% सीमा ओलांडायला नको. परंतु इथं बघा मित्रांनो, 2020-21 ला एकटक केंद्राचं प्रमाण 61.4% होतं. मग त्याच्यात तर राज्यांचं प्रमाण आपण मिळवलंच नाहीये.
बरोबर. मग विचार करा, हे तूट का निर्माण झाले होते, एवढं मोठं कर्ज का निर्माण झालेलं होतं? तर साहजिक गोष्ट होतं, कोरोना कालखंड होता. कोरोना कालखंडामध्ये आपल्याला खूप जास्त खर्च करावा लागला होता. त्यामुळे सरकारचं कर्जाचं प्रमाण काय होऊन गेलेलं होतं, वाढून गेलं होतं. मग जे प्रमाण वाढलेलं आहे ते आपल्याला आटोक्यात आणायचं आहे. बरोबर. केंद्राचं प्रमाण जास्तीत जास्त, बघा बरं का, केंद्राचं प्रमाण जास्तीत जास्त 40% असलं पाहिजे आणि राज्यांचं प्रमाण मॅक्सिमम स्वतःच्या जीडीपीच्या किती टक्के असलं पाहिजे, 20% असलं पाहिजे. मग आपलं केंद्राचं प्रमाण किती टक्के असलं पाहिजे, जीडीपी म्हणजे कर्ज ते जीडीपी प्रमाण मॅक्सिमम किती असलं पाहिजे, 40% असलं पाहिजे. ते आहे का सध्या 40% नाहीये. मग सरकारचा प्रयत्न काय राहणार की हे काय झालं पाहिजे, कमी कमी झालं पाहिजे. ओके. मग त्याच्यासाठी काही टार्गेट सेट केले जातात. जसं आता 2030-31 पर्यंत टार्गेट सेट केलेलं आहे की केंद्र सरकारला ही जी तूट आहे, जी 61.4% कर्जाचं प्रमाण जे वाढून गेलेलं होतं ते आता टप्प्याटप्प्याने कमी केलं जात आहे. आणि 2030-31 पर्यंत हे प्रमाण 50 ± 1% आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. ओके. मग हे प्रमाण 2026-27 अर्थसंकल्पामध्ये 55.6 होतं. तेच मागच्या वर्षी हे किती होतं, 56.1 होतं. म्हणजे 56.1 वरनं कमी करून आपण कितीवर आणलं, 55.6 वर आणलं. आणि भविष्यात हे 2031 पर्यंत 50% कमी करण्याचा सरकारचा काय आहे, प्रयत्न आहे. पुढे बघा, अर्थसंकल्पीय अंदाज 2026-27 नुसार खालीलपैकी कोणत्या योजनेवर सर्वाधिक खर्च केला जाणार आहे? मी तुम्हाला बोललो की योजनेसंदर्भात ज्या ज्या काही आर्थिक तरतुदी केल्या जातात ते आपल्याला माहिती पाहिजे. मग लक्षात घ्या, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दुसरी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे, तिसरी आहे विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण, आणि चौथा आहे जल जीवन मिशन. मग लक्षात घ्या मित्रांनो की यानुसार 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सर्वात जास्त जो खर्च आहे हा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर केला जाणार आहे. 1 नंबर हिच्यावर केला जाणार आहे. 2 नंबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर केला जाणार आहे. 3 नंबरची जी योजना आहे जिला VBG रामजी म्हटलं जातं. बरोबर, VBG रामजी. हिच तुम्हाला माहितीये पूर्वीचं नाव काय होतं रे मित्रांनो, मनरेगा. MG नरेगा, MG नरेगा योजनेचं नाव बदलून आता काय झालेलं आहे, VBG रामजी झालेलं आहे. म्हणजेच विकसित भारत गॅरंटी, बघा बरं का, रोजगार आणि आजीविका हमी अभियान असं करण्यात आलेलं आहे. ओके. आणि हा तिसरा सगळ्यात मोठ्या योजनेवर होणारा खर्च होता. आणि चौथी योजना कोणती आहे, सर्वाधिक खर्च होणारी जल जीवन मिशन आहे. मग यांच्या संदर्भात काय, याचं उत्तर काय येणार आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. कारण की बघा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये प्रत्येक वेळी तुम्ही 2024च्या ऐकलं असेल की आम्ही 80 कोटी जनतेला मोफत काय पुरवत आहोत, अन्नधान्य पुरवत आहोत. बरोबर आहे. मग विचार करा मित्रांनो की भारताच्या 80 कोटी लोकसंख्येला जर मोफत अन्नधान्य पुरवायचं असेल तर त्यास तो पुरवण्याचा खर्च सरकारचा किती प्रचंड मोठा असणार आहे. म्हणून सर्वात जास्त आर्थिक तरतूद ही कोणत्या योजनेसंदर्भात करण्यात आलेली आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. मग बघा, या योजनेवर जवळजवळ 2,27,429 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. नंतर VBG रामजीवर किती करण्यात येणार आहे, तर 95,692 कोटी रुपये करण्यात येणार आहे. जल जीवन मिशनवर 67,670 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर 63,500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कदाचित माझ्याकडनं क्रम चुकला, बघा इकडं. ओके, परत एकदा क्रम सांगून देतो. 1 नंबरची कोणती योजना आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. 2 नंबर आहे विकसित भारत. 3 नंबर आहे, बघा 3 नंबर आहे तुमची जल जीवन मिशन. आणि 4 नंबर आहे तुमची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे. ओके, चला क्लिअर करायचं आहे. पुढे बघा 7वा प्रश्न काय म्हटलेलं आहे, खालील विधाने विचारात घ्या. आणि या विधानांमध्ये तुम्हाला काही महत्वाचे स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंट तुम्हाला एक्झामला 100% विचारले जाऊ शकतात.
बरोबर. तर बघा, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे, की ज्याच्यामध्ये 2 रेल्वे कॉरिडॉर आपले पुणे मुंबई असणार आहे आणि एक पुणे बँगलोर असणार आहे. ओके, महाराष्ट्रामधले 2 आहेत हे. ओके, तर मग हे स्टेटमेंट देखील काय करण्यात आलेले आहे, अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर नवीन उत्पन्न कर कायदा जो काही आहे, म्हणजेच जो काही इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट जो काही आहे 2025चा, हा 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जाणार आहे. म्हणजेच मी तुम्हाला बोललो होतो ना, की यावेळी भारताची रिफॉर्म एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं होतं बजेटमध्ये. रिफॉर्म एक्सप्रेस म्हणजे काय, तर नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आल्यापासून, बरोबर, म्हणजे भारताचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी 2014-15 पासून ते आतापर्यंत जवळजवळ भारतामध्ये कायद्यांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जवळजवळ 350 पेक्षाही जास्त सुधारणा राबवून आणलेल्या आहे. म्हणून याला भारताची सुधारणा एक्सप्रेस म्हटलं जात आहे. ओके, म्हणजेच मग त्याच्यामधला एक सर्वात मोठा जो प्रयत्न होता तो आता कशात करण्यात आलेला आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून जो सगळ्यात पहिला कधीचा होता, 1961चा जो कायदा होता, 1961च्या कायद्यामध्ये 2025 मध्ये काय करण्यात आलेला आहे, बदल करण्यात आलेला आहे. आणि हा बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेला आहे. म्हणून दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. तिसरं, MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस क्षेत्रासाठी SME ग्रोथ फंड, ज्याला म्हटलं जातं स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ग्रोथ फंड, हा जो फंड आहे म्हणजे फक्त लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचा हा फंड आहे. हा फंड यावेळी केंद्र सरकारने 15,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे. SME ग्रोथ फंड किती हजारचा, 15,000चा. तर हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, इथं 15,000 नसून इथं किती कोटी करण्यात आलेले, 10,000 कोटी रुपये. किती कोटी रुपये, 10,000 कोटी रुपये SME ग्रोथ फंड काय करण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे. आणि आत्मनिर्भर भारत निधी, बघा बरं का, इथं लक्षात ठेवा, आत्मनिर्भर भारत निधी हा, जसं तुम्हाला इथे दिसतंय की स्मॉल आणि मीडियम म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटीचा फंड आहे. तर आत्मनिर्भर भारत निधी हा फक्त सूक्ष्म उपक्रमांसाठी आहे, मायक्रो इंडस्ट्रीसाठी आहे. आणि या मायक्रो इंडस्ट्रीसाठी फक्त 2,000 कोटी रुपयांचा फंड निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजेच कोणत्या उद्योगांसाठी किती फंड राखीव ठेवलेला आहे हे सुद्धा एक्झामला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, सूक्ष्म उपक्रमांसाठी आत्मनिर्भर भारत निधी आहे जो 2,000 कोटी रुपयांचा आहे, आणि स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस ग्रोथ फंड हा 10,000 कोटी रुपयांचा आहे. ओके, पुढे बघा कोणती विधानं बरोबर आहेत. मग अ आणि ब विधान काय आहे, करेक्ट आहे. तुमचं क विधान काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे ए आणि बी, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, पुढे बघा, मग या अर्थसंकल्पामध्ये काय काय महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. तर आता बघा, सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला बोललो तो बजेट 2026-27 मध्ये, बघा बरं का, पुढे बघा, बजेट 2026-27 हा जवळपास 53.5 लाख कोटी रुपयांचा अंदाजित अर्थसंकल्प आहे. पुढं याच्यामध्ये हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर काय केले जाणार आहे, स्थापन केले जाणार आहे, जे किती आहे रे मित्रांनो, 7 आहे. आणि या 7 नवीन हाय स्पीड मध्ये मी तुम्हाला बोललो 2 महाराष्ट्रामध्ये आहे, एक पुणे मुंबई आणि दुसरा आहे पुणे बँगलोर. हे 2 महत्वाचे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर महाराष्ट्रात केले जाणार आहे, म्हणून तुम्ही या दोघांना हायलाइट करून ठेवा. ओके, पुढे बघा, दुसरं आहे बायोफार्मा शक्ती. आता लक्षात ठेवा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाणार, शक्ती योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, ही जी शक्ती योजना आहे, बरोबर, ही जी शक्ती योजना आहे ही कोणाशी संबंधित आहे, बायोफार्माशी संबंधित आहे. ओके, एवढं नाव लक्षात ठेवा. शक्ती योजना कोणाशी संबंधित आहे, बायोफार्माशी संबंधित आहे. की याच्यामध्ये भारताला बायोफार्माचं हब बनवण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. म्हणून येणाऱ्या 5 वर्षांमध्ये या क्षेत्रासाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी काय करण्यात आलेला आहे, सँक्शन करण्यात आलेला आहे. पुढं MSME ला पाठबळ देण्यासाठी, म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला
लघु आणि मध्यम उद्योगांना, लघु आणि मध्यम उपक्रमांना भविष्यातले चॅम्पियन बनवायचे, म्हणजे फ्युचर चॅम्पियन्स आपण यांना बनवायचंय. आणि हे चॅम्पियन्स बनवण्यासाठी SME ग्रोथ फंड हा किती कोटी रुपयांचा करण्यात आलेला आहे? 10,000 कोटी रुपयांचा करण्यात आलेला आहे. हा कोणासाठी आहे? लघु आणि मध्यम उद्योगांसाठी. तसं मी तुम्हाला सांगितलं की जो आत्मनिर्भर भारत निधी असतो हा कोणासाठी असतो? सूक्ष्म उपक्रमांसाठी असतो, आणि तो किती देण्यात आलेला आहे? सध्या 2,000 कोटी देण्यात आलेला आहे. पुढं की नवीन जो आयकर कायदा आहे हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये अनेक सुलभ नियम तयार करण्यात आलेले, अटी तयार करण्यात आलेले, अर्जांवर जास्तीत जास्त काय देण्यात आलेला आहे? भर देण्यात आलेला आहे. आणि लास्ट, डेडिकेटेड रिअर अर्थ कॉरिडॉर्स, बरोबर, की जे रिअर अर्थ कॉरिडॉर्स म्हणजे काय रे मित्रांनो, की हे कोस्टल रिजन्स आहेत, बरोबर, आणि यांच्यामध्ये रेअर अर्थ मिनरल्स आपल्याला पाहायला भेटत असतात, खनिज आपल्याला पाहायला भेटत असतात. म्हणून या राज्यांमध्ये ओरिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये खनिज संपत्ती, बरोबर, त्याचं खाणकाम, त्याची प्रक्रिया, त्याचं संशोधन आणि उत्पादनात सहकार्य करण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे? डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर लॉन्च करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्यांसाठी? ओरिसा, परत एकदा लक्षात ठेवा, तुम्हाला असं विचारलं जाणार, डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? मग आपल्याला माहिती पाहिजे ओरिसा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. मग तुम्ही म्हणाल सर मग इथं कर्नाटक नाही दिलेलं आहे, बरोबर, मुंबई नाही दिलेलं आहे, गोवा नाही दिलेलं आहे, तर नाही, यांचा समावेश याच्यात देण्यात आलेला नाहीये. ओके, पुढे बघा. पुढं मोस्ट IMP मित्रांनो, येणाऱ्या एक्झामला याच्यावर 100% काही ना काही प्रश्न पाहायला मिळू शकतो, म्हणजे शकतो. याला मोस्ट IMP करून ठेवा. की तुम्हाला असं विचारलं जाणार आहे प्रश्न, भारत विस्तार हे बहुभाषिक AI टूल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये करंट रिलेटेड पण येऊ शकतो, किंवा करंट अफेअर्स नावाच्या सब्जेक्ट मध्ये देखील तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवा की भारत विस्तार हे काय आहे? तर एक सगळ्यात महत्वाचं हे टूल आहे, की ज्या टूलचा वापर कोणासाठी केला जाणार आहे? तर शेतकऱ्यांना पीक मार्गदर्शन करणं आणि हवामान विषयक सेवा प्रदान करण्यासाठीच या भारत विस्तार नावाच्या बहुभाषिक AI टूलचं काय करण्यात आलेलं आहे? जाहीर करण्यात आलेले. सध्या हे जे बहुभाषिक जे AI टूल आहे भारत विस्तार, हे 2च लँग्वेज मध्ये आहे. किती लँग्वेज मध्ये? 2. एक कोणता आहे? हिंदी, आणि एक कोणता आहे? इंग्लिश, बरोबर. पण सध्या त्यांना या AI टूलला 11 भाषांमध्ये परिवर्तित करण्याचा काय सुरू आहे? प्रयत्न सुरू आहे. म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जे ऍप आहे हे ऍप 11 भाषांमध्ये अवेलेबल असणार आहे. ओके, मग हे ऍप आपल्या शेतकऱ्याशी काय करू शकणार आहे? बोलू शकणार आहे. म्हणजे शेतकऱ्याने त्याला एखाद्या पिकाबद्दल मार्गदर्शन हवंय, एखाद्या पिकाची लागवड कशी करायची, एखाद्या पिकाची व्यवस्थापन कसं करायचंय, एखाद्या पिकावर कोणकोणते आजार पडू शकतात, कोणकोणती कीड निर्माण होऊ शकते, त्याचं निवारण कसं करायचं, या संबंधीचे सगळेच, हवामान कसं राहील, पाऊस कधी पडेल, काय पडेल, बरोबर, या संबंधी सगळ्याच गोष्टी तो शेतकरी या भारत विस्तार नावाच्या ऍप सोबत काय करू शकतो? समजून घेऊ शकतो. ओके, म्हणून लक्षात ठेवा हे कोणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी आहे. जसं तुम्हाला बोललो होतं त्याचा लॉंग फॉर्म बघा, व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ऍक्सेस ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस, बरोबर, असा त्याचा लॉंग फॉर्म आहे विस्तारचा. मग केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये कृषी मंत्रालयाकडून याचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आलेला होता. दुसरं, हे बहुभाषिक व्हॉइस आधारित तंत्रज्ञान आहे. मी तुम्हाला बोललो ना की शेतकरी यांच्यासोबत बोलू शकतो, बरोबर. दुसरं, मग हे हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्येच उपलब्ध आहे सध्या, परंतु तुम्हाला 11 भाषांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेला आहे. हवामानाचा याच्यातून अचूक अंदाज घेता येणार आहे. दुसरं, पिकांचं व्यवस्थापन आणि खतांचा योग्य वापर केला जाणार आहे. कीड आणि रोगांचं अलर्ट देखील इथं काय केलं जाणार आहे? शेतकऱ्याला पुरवलं जाणार आहे. आणि जवळच्या बाजारपेठेमध्ये आपण जो काही माल घेतलेला आहे या कृषी मालाला किती भाव मिळत आहे हे सुद्धा या ऍप द्वारे शेतकऱ्याला समजणार आहे. ओके, पुढे बघा. पुढचा प्रश्न 9वा.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये एक नवीन नाव आपल्याला इंट्रोड्यूस झालेलं होतं, ऑरेंज इकॉनॉमी. आता भरपूर कलरच्या इकॉनॉमी आहेत, जसं बघा मित्रांनो, ग्रीन इकॉनॉमी आहे, त्याच्यानंतर ब्लू इकॉनॉमी आहे, नंतर तुमचं पिंक इकॉनॉमी आहे. आता हे चौथं कोणतं आलेलं आहे, ऑरेंज इकॉनॉमी आलेलं आहे. म्हणजे या इकॉनॉमीज काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे मित्रांनो. तर ऑरेंज इकॉनॉमीला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलेला आहे? बरोबर. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, ही ऑरेंज इकॉनॉमी नेमकं काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे सध्या काय झालेलं आहे, अॅनिमेशनचं क्रेज वाढलेलं आहे, बरोबर, व्हिज्युअल इफेक्ट्स वाढलेले आहेत, बरोबर, गेमिंग वाढलेले आहे, कॉमिक्स वाढलेले आहेत. मग सिंपल आहे, हे जे क्षेत्र आहे अॅनिमेशन, त्याच्यानंतर तुमचं व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स, हे जे क्षेत्र आहे मित्रांनो, हे येणाऱ्या दिवसांमध्ये फार झपाट्याने वाढणारं क्षेत्र आहे. बरोबर. याला सृजनशील, बघा बरं का, याला सृजनशील क्षेत्र म्हटलं जातं. बरोबर. आणि या सृजनशील क्षेत्रालाच कोणती इकॉनॉमी म्हटलं जातं, ऑरेंज इकॉनॉमी म्हटलं जातं. बरोबर. म्हणून याचा पर्याय असणार आहे अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स. ओके. मग हे काय आहे नेमकं, तर बघा 2026-27 मध्ये सृजनशील उद्योगांवर सर्वात जास्त काय देण्यात येणार आहे, भर देण्यात येणार आहे, ज्याला आपण क्रिएटिव्ह इकॉनॉमी किंवा ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतो आपण त्याला. ओके. याच्यामध्ये अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, बरोबर, अशा लॅब्स तयार करण्याचं काम केलं जाणार आहे संपूर्ण भारतामध्ये. याच्यासाठी जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आहे, या संस्थेला संपूर्ण भारतामध्ये 15,000 माध्यमिक शाळांमध्ये आणि 5,000 महाविद्यालयांमध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स कंटेंट तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह लॅब्स तयार करण्याचं काम सोपविण्यात आलेलं आहे. ओके. मग असं म्हणण्यात आलेलं आहे की 2030 पर्यंत या क्षेत्रामध्ये 20 लाख व्यावसायिक कामगारांची काय असणार आहे, गरज भासणार आहे. मग ती गरज जर 2030 मध्ये भासणार आहे, तर त्याच्यासाठी प्रयत्न आजपासूनच केला पाहिजे. म्हणूनच सरकारने आजपासूनच म्हणजे 2026-27च्या अर्थसंकल्पापासूनच या क्षेत्रावर जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करण्याचं ठरवलेलं आहे. ओके. पुढचा आणि शेवटचा, पुढचे 2-3 प्रश्न आहेत इथं. बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार अयोग्य विधान कोणतेच? आता आपल्याला चुकीचं विधान निवडायचंय. मी तुम्हाला बोललो की प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये काही करांचे दर वाढवले जातात, काहींचे दर कमी केले जातात. तशा पद्धतीने एक प्रश्न तर आपण मागे बघितला होता PYQ वर, हा त्यावर आधारित प्रश्न आहे. मग बघा, मग या अर्थसंकल्पामध्ये काय सांगितलेलं आहे, कंपन्यांसाठीचा मॅटचा जो दर होता, बरोबर, हा 15% कमी करून 14 करण्यात आलेला आहे. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो की मागच्या 2 अर्थसंकल्पांमध्ये काय करण्यात आलेलं होतं, हा जो मॅटचा दर होता हा 15% निश्चित करण्यात आलेला होता. परंतु या अर्थसंकल्पामध्ये हा 15% कमी करून किती करण्यात आलेला आहे, 14% करण्यात आलेला. मॅट हा जो कर असतो कंपन्यांच्या बुक प्रॉफिटवर काय करत असतो, लागू होत असतो. ओके. पुढे बघा, शेअर बाजारातील जे फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे 2 महत्वाचे घटक आहेत. तर या घटकांवरील करांमध्ये काय करण्यात आलेली आहे, वाढ करण्यात आलेली आहे. हे स्टेटमेंट पण अगदी करेक्ट आहे. त्यानंतर परदेशातील शिक्षण, वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा जो TCS आहे म्हणजे टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स, हा जो कर आहे हा 5% कमी करून किती करण्यात आलेला आहे, 2% करण्यात आलेला आहे. हे स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. बरोबर. आणि पुढचं म्हटलेलं आहे की नवीन आयकर प्रणालीनुसार कमाल सीमांत कराचा दर म्हणजे मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट, मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट हा 30% आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट 30% नाहीये. बरोबर. मग हा कसा काढला जातो मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट, तर आता बघा कसा काढला जातो. तर बघा, सर्वात पहिले काय करायचं, आयकर घ्यायचा. बरोबर, आयकर घ्यायचा. मग या आयकरामध्ये बघा बरं का, आयकरावर लागू असलेले, बघा बरं का, आयकरावर लागू असलेला काय करायचा, अधिभार घ्यायचा, प्लस ही जी अमाऊंट येणार आहे आयकर प्लस अधिभार करून जी काही अमाऊंट येणार आहे, बरोबर, आयकर प्लस अधिभार, आयकर प्लस अधिभार करून जी रक्कम येणार आहे या रकमेवर परत तुमचा 4% काय लागू होतो, सेस लागू होतो. मग असा एकूण कराचा दर किती आहे,
म्हणजेच आयकरावर आयकर, अधिभार आणि सेस म्हणजे उपकर लागून मॅक्सिमम किती टॅक्स द्यावा लागत आहे ते आपल्याला इथं विचारण्यात आलेले आहे. जसं आपल्याला माहिती मित्रांनो 30% काय आहे, मॅक्सिमम आयकराचा दर आहे. आयकराचा दर म्हणजे इन्कम टॅक्स मॅक्सिमम किती टक्के आहे, 30% आहे. त्याच्यावर बघा मॅक्सिमम, बघा बरं का, त्याच्यावर अधिभार हा झाला तुमचा इन्कम टॅक्स. त्याच्यानंतर अधिभार म्हणजे सरचार्ज, अधिभार मॅक्सिमम आहे 25%, बरोबर, किती टक्के, 25%. आणि उपकर आहे 4%. उपकर किती आहे, 4%, बरोबर. मग आता बघा कसा काढला जाणार, तर सर्वात पहिले 30% लिहून घ्या प्लस 30%चे 25% काढा, किती येणार आहे ते बघा. 30% अधिक 25 किती होता, 75 म्हणजे 7.5%, म्हणजे किती झाला टोटल 37.5% झाला. आणि प्लस आता हा जर झाला आयकर प्लस अधिभार झाला, हा काय झाला, आयकर प्लस अधिभार झाला. आता याच्यावर परत 4% काय लागला, उपकर लागला. आणि याचं प्रमाण किती येतं, 1.5 येतं, बरोबर. किती येतं, 1.5 येतं, 1.5% येणार. म्हणजेच काय 37.5 हा तुमचा आयकर प्लस अधिभार आणि 1.5% त्याच्यावरचा काय सेस, म्हणजे असा एकूण किती येतो, 39% येतो. किती टक्के येतो, 39% येतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की सध्या नवीन आयकर प्रणालीनुसार भारतामध्ये मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट 30% नसून किती टक्के आहे, 39% आहे. किती टक्के आहे, 39% आहे. ओके, म्हणून तिसरं स्टेटमेंट काय आहे तुमचं, चौथं स्टेटमेंट काय आहे तुमचं, चुकीचं आहे. आणि आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे, चौथं विधान चुकीचं आहे. 30 नसून हे 30% नसून किती टक्के, 39% आहे. ओके, ते कसं आलं, तुम्हाला ते नाही पण समजलं तरी चालेल, पण 39% आकडा तुमच्या लक्षात राहिला पाहिजे एक्झामसाठी. ओके, कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करा बुवा 39% कसा आला असा प्रश्न येणार नाहीये. तुम्हाला फक्त आकडा विचारला गेलेला आहे, तेवढा आकडा तुम्हाला सांगायचा आहे. पुढचं 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये परदेशी क्लाउड सेवा पुरवठादारांना किती वर्षांपर्यंत टॅक्स हॉलिडे देण्यात आलेला आहे, बरोबर. तर आता लक्षात घ्या मित्रांनो, हे जे परदेशी क्लाउड सेवा पुरवठादार आहेत हे काय करतायत की भारतामधील ज्या क्लाउड सर्व्हिसेस आहेत यांचा वापर करून काय पुरवत आहेत, सेवा पुरवत आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की मॅक्सिमम काय होत आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहे, बरोबर. मग आता आपल्याला साहजिक गोष्ट आहे ना की भारताला जर परकीय उत्पन्न जास्तीत जास्त कमवायचं असेल तर जास्तीत जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. मग जेवढी जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट होणार तेवढं जास्त भारताला परकीय चलन प्राप्त होणार आहे. मग हे जास्तीत जास्त परकीय चलन प्राप्त करण्यासाठी भारत सरकार हे जे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात, बरोबर, यांना काय देत असते, करांमध्ये हॉलिडे म्हणजे काय, यांना कर भरण्याची गरज लागत नाही, यांच्यावर कर लागू केला जात नाही. आणि मग ही जी कर सवलत आहे यांना कधीपर्यंत देण्यात आलेली आहे, तर आता तुम्ही जस्ट इथं बघा ते वर्ष देण्यात आलेले आहे. आणि तुम्हीच सांगा मला याचं उत्तर किती येणार आहे, एक जस्ट जनरल कॉमन सेन्स सांगा मला मित्रांनो. 2030चा काही संबंध आहे का, काहीच नाही. 2050चा काही संबंध आहे का, काहीच नाही येणार. 2040चा नाही. पण आपल्याला इथं 2047 एक महत्वाचं वर्ष दिसतंय की ज्या वर्षाला भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर ना. 100 वर्ष जर पूर्ण होत असतील भारताला तर मग आपलं टार्गेट पण कधीपर्यंतच राहणार, 2047 पर्यंतच राहणार आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं की भारत 2047 भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणून या घटनेची आठवण म्हणून आपण काय करतोय की 2047 पर्यंत या क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरला जे फॉरेन जे काही क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत यांना टॅक्स मध्ये आपण काय देतोय, हॉलिडे देत आहोत. ओके, पुढचं बघा 12वा 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये हाय व्हॅल्यू ऍग्रिकल्चरल अंतर्गत कोणत्या पिकांच्या उत्पादनासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे. हाय व्हॅल्यू ऍग्रिकल्चर म्हणजे काय, असे पिकांचे उत्पादन की जे शेतकऱ्याला मॅक्सिमम उत्पन्न कमवून देतात. मग असे उत्पन्न कोणतं आहे, तर सगळ्यात महत्वाचं इथं मला सांगा मित्रांनो, सगळ्यात जास्त उत्पन्न कशापासून भेटणार आहे, काजू, कोको आणि चंदन, बरोबर. म्हणून याचं उत्तर किती असणार आहे,
एक नंबर असणार आहे. काजूलाच बघा बरं का मित्रांनो, काजूलाच गोल्ड माइन ऑफ वेस्टलँड म्हटलं जातं. असं पण म्हटलं जाणार बरं का तुम्हाला. असाही प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या पिकाला गोल्ड माइन ऑफ वेस्टलँड म्हटलं जातं. मग आपल्याला माहिती पाहिजे की तो कोणतं पीक आहे, काजू. कारण की काजू हे असं पीक आहे मित्रांनो, हे नापीक जमिनीवर, पडीत जमिनीवर, बरोबर, खडकाळ जमिनीवर, जिथं पाऊस पाणी चांगला होत नाही, अशा सगळ्याच रेअर कंडिशन्स मध्ये ह्या पिकाचं उत्पादन येतं, बरोबर. आणि याच्यावर फारसा हवामानाचा प्रतिकूल परिणाम होत नाही, म्हणून याचं कोणत्याही पडक्या जमिनीवर चांगल्या पद्धतीने काय घेता येतं, उत्पादन घेता येतं, म्हणून याला गोल्ड माइन ऑफ वेस्टलँड म्हटलं जातं. ओके. दुसरं की याच अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने कापूस, ज्यूट आणि लोकर याच्यासाठी नॅशनल फायबर बघा बरं का, नॅशनल फायबर मिशन काय करण्यात आलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. आणि हे नॅशनल फायबर मिशन कोणाकोणाशी संबंधित आहे असाही प्रश्न तुम्हाला एक्झामला पाहायला मिळू शकतो की नॅशनल फायबर मिशन 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आले. ते खालीलपैकी कोणत्या पिकांशी संबंधित होते, तर आपल्याला माहिती पाहिजे कापूस, ज्यूट आणि लोकर या 3 पिकांशी संबंधित नॅशनल फायबर मिशन आहे. ओके. पुढचं अर्थसंकल्प 2026-27 मध्ये केंद्र सरकारला सर्वाधिक उत्पन्न खालीलपैकी कोणत्या घटकातून प्राप्त होणार आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असं विचारलेलं असेल की केंद्र सरकारला सर्वाधिक उत्पन्न खालीलपैकी कोणत्या घटकातून प्राप्त होते, याचं उत्तर आपल्याला असं लक्षात ठेवायचंय, वर्ष कोणतेही असो, याचं उत्तर बघा बरं का, आन्सर ऑलवेज काय असणार आहे, कर्ज आणि देयता. काय असणार आहे, कर्ज आणि देयता. म्हणजे केंद्र सरकारला जे सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होतं त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा 1 नंबरचा कोणाला असतो, कर्ज आणि देयतांचा असतो. त्यानंतर सर्वात मोठा वाटा असतो आयकराचा, त्यानंतर मोठा वाटा असतो महामंडळ कराचा, आणि त्यानंतर वाटा असतो जीएसटी आणि इतर अप्रत्यक्ष करांचा. हा क्रम आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला बोललो ना की इथं वर्ष कोणतं पण विचारू द्या, इथं तुम्हाला अर्थसंकल्प 2025-26 जरी दिला, 24-25 जरी दिला, 22-23 जरी दिला, तरी उत्तर हेच असणार आहे. सर्वात जास्त सरकारला उत्पन्न हे कर्ज आणि देयतांपासून प्राप्त होतं, त्यानंतर सरकारला आयकरापासून प्राप्त होतं, त्यानंतर महामंडळ करापासून, त्यानंतर जीएसटी आणि इतर अप्रत्यक्ष करापासून प्राप्त होत असतं. ओके. पुढचा प्रश्न बघा. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकावर केंद्र सरकारचा सर्वाधिक खर्च होणार आहे. तर बघा मित्रांनो की याचं पण उत्तर ऑलवेज, सर्वाधिक खर्च जर विचारला तुम्हाला तर याचं उत्तर ही ऑलवेज काय असणार आहे की राज्यांचा करांतील वाटा. म्हणजेच केंद्र सरकारला जे काही कर उत्पन्न प्राप्त होणार आहे त्या कर उत्पन्नापैकी केंद्र सरकार बराचसा वाटा कोणाला वाटून देत असते, राज्यांना वाटून देत असते. त्यामुळे केंद्राचा सर्वाधिक जो काही खर्च आहे तो कशावर होत असतो, राज्यांचा करांतील वाट्यावर होत असतो. म्हणून याचं प्रमाण ऑलवेज 1 नंबरला असणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारचा सर्वाधिक जो खर्च असतो तो व्याज देयतांवर होत असतो. त्यानंतर केंद्र सरकारचा सर्वाधिक जो खर्च आहे तो केंद्रीय क्षेत्रीय योजनांवर होत असतो. सेंट्रल काय म्हटलं जातं बघा, कोणत्या योजनेवर, केंद्रीय क्षेत्रीय योजनेवर होत असतो. आणि लास्ट चौथा जो सर्वात महत्वाचा खर्च आहे तो कोणावर होत असतो, संरक्षण क्षेत्रावर होत असतो. ओके. हे होते मित्रांनो महत्वाचे प्रश्न. ओके. तर बघा मित्रांनो, आपल्यापैकी जे कोणी विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी आपण 27 ची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपण समर्पण बॅच घेऊन आलेलो आहोत. ओके. तर या बॅच मध्ये मी स्वतः तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवणार आहे. ओके. तर ही आपली सगळी एक्सपर्ट टीम आहे की या प्रत्येक एक्सपर्ट टीमने बघा मित्रांनो इथं 2 इंटरव्ह्यू, 4 इंटरव्ह्यू, 3 इंटरव्ह्यू, पीएचडी होल्डर, म्हणजे इथं आपल्याला असेच सर्व फॅकल्टी शिकवणार आहेत की जे संपूर्ण आम्ही सगळ्यांनी मिळून काय दिलेली आहे, मेन्स दिलेली आहे. ओके.
इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, अशीच सर्व टीम तुम्हाला टीच करणार आहे. पुढं सगळ्यात महत्वाचे की जर या बॅच मध्ये तुम्हाला बघा टोटली ही बॅच NCERT बेस असणार आहे. त्यानंतर तुम्हाला PYQ अनालिसिस असणारे, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असणारे, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत असणार आहे, मेंटॉरशिप तुम्हाला इथं प्रोव्हाइड केली जाणार आहे. ओके, अनलिमिटेड व्ह्यूज असणारे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, गुगल प्ले किंवा ऍपल स्टोअर वरनं तुम्हाला काय करायचंय, आपलं हे जे ऍप आहे एऑन IS चं ते काय करायचंय, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि जर तुम्हाला आपली बॅच परचेस करायची असेल आणि तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही माझा हा कुपन कोड यूज करू शकतात, सुशील सर कॅपिटल मध्ये तुम्ही यूज केला तर तुम्हाला 100% काही ना काही डिस्काउंट प्राप्त होणार आहे. ओके, त्या जर तुम्हाला आजच्या लेक्चरची किंवा इतर आपल्या ज्या महत्वाच्या ज्या PDFs आहेत त्या जर तुम्हाला अवेलेबल करून घ्यायच्या असेल तर तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम चॅनलची QR कोड आहे, त्याला स्कॅन करा, तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन जाणार तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. आपले पुणे आणि नागपूर या 2 ठिकाणी ब्रांचेस आहेत, इथं तुम्ही कनेक्ट करू शकतात. इथे ऍडमिशनसाठी तुम्हाला हा कॉल नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करून काय करू शकतात, कॉन्टॅक्ट नोंदवू शकतात. ठीक आहे, चलो धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. आपण नेक्स्ट लेक्चरचा पुढच्या टॉपिक मध्ये भेटूया, तो असणारे दारिद्र्य. ओके, बाय बाय मित्रांनो.